सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी झटपट आणि सगळ्यांच्या आवडीचा काहीतरी नाश्ता बनवायचा असतो. डाळ तांदूळ न भिजवता न वाटता हे असे मस्त एकसारख्या रंगावर भाजलेले पातळ कुरकुरीत पेपर डोसा कसा तयार करायचा ते आज पाहणार आहोत. आवाजावरून कळले असेल की हे डोसे किती कुरकुरीत आणि पातळ तयार झाले आहेत. याची सोपी पद्धत आणि योग्य प्रमाण आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवत आहोत तांदळाच्या पिठापासून छान मस्त कुरकुरीत पातळ असे पेपर डोसे. तर यासोबत आपण हिरवी चटणीसुद्धा बनवणार आहोत. तर इथं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे रेशनच्या तांदळाचं पीठ आहे. तर हे 1 वाटी असं घेतलं आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने 1 वाटी घेतलं तरीही चालेल. बेसनचा 1 मोठा चमचा आपण घेतला आहे. खमंगपणासाठी आपण हे बेसन घेतले आहे 1 चमच्यावर. आणि डोशाला रंगसुद्धा छान येतो बेसनमुळे आणि खमंगपणासुद्धा छान येतो. आता डोशाला कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण बारीक किंवा मोठा रवा घेत आहोत. तर 2 मोठे चमचे असं मी जाड रवा घेतला आहे किंवा बारीकही घेऊ शकता. इथं 1 चमचा साखर घ्यायची आहे. कशामुळे घ्यायची आहे तर डोशाला रंग छान येतो. चवीनुसार मीठ घेतलं आहे. तर यामध्ये आपण तांदळाचं पीठ ज्या वाटीने घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी असं दही घ्यायचं आहे. दही आंबट असेल तर तुम्ही थोडंसं कमी घेतलं तरीही चालेल किंवा ताक 1 वाटी भरून घेतलं तरीही चालेल. त्याच वाटीने आपण 1 वाटी असं पाणी टाकून घेऊया. दही टाकून झाल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी. तर हे छान असं खालीवर करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्येच, म्हणजे फिरवताना जास्त गाठी होणार नाहीत किंवा सहज फिरलं जाईल. तर हे आपण आता यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकू, अर्धी वाटी असं. तर यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे तर त्यासाठी आपल्याला 2 वाटी असं पाणी लागतं. पाणी गरजेनुसार टाकायचं आहे. कोणत्या तांदळाच्या पिठाला कमी जास्त पाणी लागू शकतं. तर मिक्सरच्या भांड्यातच चमच्याने मी हे मिश्रण खालीवर करून घेतलं आहे आणि मिक्सरमध्ये आपण हे मिश्रण छान असं फिरवून घेऊया. तर थोडंसं घट्टसर वाटत आहे. यामध्ये आपण थोडंसं अजून पाणी टाकून हे फिरवून घेऊया. तर हे जास्त घट्ट आहे. अजून थोडंसं पाणी टाकून मस्त असं मिश्रण बनवून घेऊया. मला अर्धी वाटी दही आणि 2 वाटी असं पाणी लागलं आहे. तर इथं मी अजून पाणी टाकून घेतलं आहे. गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्या तांदळाच्या पिठाला कधी कधी कमी जास्त पाणी लागू शकतं. तर हे सुद्धा मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्येच असं फिरवून घेतलं आहे आणि छान असं अजून एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊया. तर हे तांदळाच्या डोशाचं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे ह्या पद्धतीने. जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही 1-2 चमचे तांदळाचं पीठ टाकू शकता आणि हे मिश्रण तयार करू शकता. तर हे मिश्रण आपण बाउलमध्ये काढून घेऊया. तर बघू शकता अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालं आहे. एकसंग असं तयार झालं आहे आणि हे मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचं आहे. हे मिश्रण छान असं आता तयार झालं आहे. तर याच्यावर झाकण ठेवून आपण साईडला ठेवूया. 10 ते 15 मिनटासाठी ठेवूया. जर वेळ नसेल तर तुम्ही 5 ते 10 मिनटासाठी ठेवू शकता. तर झाकण ठेवून घेऊया आणि साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण हे पीठ साईडला ठेवल्यानंतर 10 ते 15 मिनटासाठी मुरवण्यासाठी ठेवायचं. तोपर्यंत आपण डोशासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी बनवून घेणार आहोत. तर खूप ही चटणी मस्त होते, चविष्ट होते. तर इथं ओल्या नारळाचे काप घेतले आहेत 1 वाटी असं. 2 मोठे चमचे डाळवं घेतलं आहे. हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आवडीनुसार. आलं 1 इंच घेतलं आहे. तर ओल्या नारळाचे काप मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आहेत आणि हिरव्या मिरच्यासुद्धा टाकूया. ह्या तिखट मिरच्या नाहीत म्हणून मी 3 ते 4 टाकल्या आहेत. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही गरजेनुसार मिरच्या टाकू शकता. आलं 1 इंच टाकलं आहे आणि डाळवं 2 मोठे चमचे टाकले आहेत. डाळव्यामुळे चटणीला एकसंगपणा येतो आणि दाटसरपणासुद्धा होतो. चटणी दाटसर होते. तर इथं मीठ टाकलं आहे चवीनुसार. पाणी टाकूया थोडंसं, अर्धी वाटी असं, आणि छान असं मिक्सरला ही चटणी वाटून घेऊया. ह्या पद्धतीने आपली ही चटणी तयार झाली आहे. ओल्या नारळाचे काप जर नसतील तर तुम्ही सुक्या नारळाचे कापसुद्धा ह्या ठिकाणी वापरू शकता गरम पाण्यात भिजवून. आणि ही चटणी आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया. खूप छान होते ही चटणी. जर तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तर टाकू शकता. मिक्सरला लागलेली चटणी आपण पॅचुल्याने सगळी अशी काढून घेतली आहे, म्हणजे हे अन्न आपलं वायाला जात नाही. ह्या पद्धतीने कोणत्याही भांड्याला काहीही चिकटले असले तर पॅचुल्याने आपण काढू शकतो.
तर ही नक्कीच टिप लक्षात ठेवा. तर बाउलमध्ये आपण ही चटणी काढून घेतली आहे. कोथिंबीर न वापरल्यामुळं पांढरी दिसत आहे. तर ह्या चटणीला अजून स्वादिष्ट बनवण्यासाठी, चविष्ट बनवण्यासाठी तडका देऊन घेऊया. तर 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. जिरे पाव चमचा, मोहरी पाव चमचा तडतडली की यामध्ये कढीपत्ता, 2 लाल मिरच्या सुक्या आणि हिंग टाकून तडका देऊन घेतला आहे चटणीवर. खूप छान होते, मस्त होते, चविष्ट होते. ह्या पद्धतीने तुम्ही चटणी बनवू शकता. आपलं इथं डोशाचं मिश्रणसुद्धा छान असं भिजलं आहे. यामध्ये टाकूया अर्धा चमचा असं इनो फ्रूट सॉल्ट. सोडा किंवा इनो घातल्यामुळे हे पीठ हलकं होतं आणि डोशाला छान अशी जाळीसुद्धा पडली जाते. तर पळीने एकाच दिशेने हे मिश्रण छान असं फिरवून घेतलं आहे, पाहू शकता. आणि एकीकडे मी गॅसवर डोशाचा तवासुद्धा तापवायला ठेवला आहे मध्यम आचेवर. तर मोठी आच करून आपण हे तेल लावून घेतलं आहे. आता लहान आच करूया. यावर पाणी शिंपडूया आणि पाणी शिंपडून झाल्यानंतर लहान आच केल्यानंतर हे पुसून घेऊया. आणि लहान आच केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर खूप कमी येतं आणि डोसा छान असा एकसारखा पसरला जातो ह्या पद्धतीने. आणि नंतर आपल्याला हा गॅस आपण वाढवला आहे, गॅसची आच वाढवली आहे. मध्यम किंवा मोठ्या आचेवर आपण हा डोसा भाजून घेऊ शकतो. शक्यतो मध्यम आचेवरच भाजून घ्या म्हणजे डोसा करपत नाही. तर वरून तूप किंवा बटर किंवा तेल लावू शकता तुम्ही. पाहू शकता डोसा असा छान असा एकसारख्या रंगावर भाजून घेतला आहे. त्याच पद्धतीने आपण अजून एकदा एक डोसा टाकून घेऊया. मोठी आच केली, पाणी टाकलं आणि एकदम लहान आच करून आपण हे डोशाचे मिश्रण टाकून छान असं फिरवून घेतलं. आणि नंतर आपण मध्यम आच करून याच्यावर तूप किंवा तेल टाकू शकतो. कढईने तेल टाकू शकता किंवा तूप टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर मध्यम आचेवर आपण हा डोसा छान असा भाजून घेतला आहे. मध्यम ते मोठ्या आचेवर भाजून घ्यायचा. एकसारख्या रंगावर भाजून झाला आहे. बघू शकता पातळ कुरकुरीत हा आपला असा तांदळाचा डोसा तयार झाला आहे. सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी झटपट आणि सगळ्यांच्या आवडीचा काहीतरी नाश्ता जर बनवायचा असेल तर डाळ तांदूळ भिजवायला वेळ नाही, तर तुम्ही हे असे मस्त एकसारख्या रंगावर भाजलेले पातळ कुरकुरीत पेपर डोसे तयार करू शकता. आवाजावरून तर कळलेच असेल तर हे किती कुरकुरीत आणि पातळ झाले आहेत. याची सोपी पद्धत आहे, योग्य प्रमाण आहे. तुम्हाला जर ही डोशाची रेसिपी आवडली असेल तर हे तांदळाच्या पिठाचे डोसे तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आणि कशी रेसिपी झाली ते तर कमेंटमध्ये मला तुम्ही सांगू शकता. आणि इनो किंवा आपण सोडा वापरल्यामुळे ह्या डोशाला जाळीसुद्धा छान पडली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये अशाच. तोपर्यंत धन्यवाद.